एका ठिकाणी एका परिसरामध्ये जोरदार पाऊस चालू होता। रात्रीचे 2 वाजलेले होते आणि मध्यरात्री 2 वाजलेले असताना एक पुरुष त्या पावसामध्ये भिजत होता। आता कुठं जावं काय जावं त्या पुरुषाला समजत नव्हतं, म्हणून त्याला जवळ एक घर दिसलं आणि त्या घराचा दरवाजा त्या पुरुषानं वाजवला। आता घराचा दरवाजा वाजवल्यानंतर आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर आतमध्ये असणारी जी महिला आहे त्या महिलेला तो आवाज ओळखीचा वाटला, म्हणून तिनं दरवाजा उघडला। दरवाजा उघडल्यानंतर त्या बाहेरच्या व्यक्तीनं घरामध्ये आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर घराचं दार लावलं, आतमधून कडी लावली आणि त्या महिलेबरोबर बोलू लागला। आता त्या महिलेला सुद्धा प्रश्न पडला की एवढ्या रात्री तो इथं कशासाठी आलाय, काय आलाय, हा सारखा सगळा प्रकार तिच्या लक्षात आला नाही। पण त्यानं सांगितलं की बाहेर जोरदार पाऊस चालू आहे आणि एवढ्या पावसात मी घरा कसा जाऊ, जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत मी याच ठिकाणी थांबतो असं त्या महिलेला सांगितलं। आता तो तिच्या ओळखीचाच असल्यामुळं तिनं काही हरकत नाही म्हणून सांगितलं आणि या पुरुषानं त्या महिलेबरोबर रात्री नको ते कृत्य केलं। ती महिला जोरदार त्याला विरोध करत होती, पण मात्र त्यानं त्या महिलेला धमकीसुद्धा दिलेली होती। नेमकी कोण होती ती महिला आणि कोण होता तो पुरुष, दोघांचं नातं काय होतं, ती त्याला कसं काय ओळखत होती, हे संपूर्ण प्रकरण काय आहे, कुठं घडलेलं आहे, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारा एक पुरुष आहे आणि या ठिकाणी राहणारी एक महिला आहे। या ठिकाणी राहणाऱ्या पुरुषाचं 2 महिन्यापूर्वी, माफ करा 1.5 महिन्यापूर्वी निधन झालेलं होतं आणि निधन झालेलं असताना त्याची बायको विधवा झालेली होती, एकटीच त्या घरामध्ये राहत होती। आता ती बायको एकटी त्या घरामध्ये राहत असतानाच 20 दिवसापूर्वी एक पुरुष त्या महिलेच्या घरामध्ये रात्री घुसला होता, कारण की बाहेर जोरदार पाऊस सुरू होता। तो जो पुरुष होता तो त्या महिलेचा ओळखीचा होता, कारण की ती जी महिला आहे तिचा जो वारलेला नवरा आहे त्या नवऱ्याचाच तो मित्र होता आणि तो मित्र असल्यामुळंच त्या महिलेनं त्याला दार उघडलेलं होतं। आता 1.5 महिन्यापूर्वी त्या महिलेचा नवरा वारलेला होता आणि त्यानंतर त्याचा मित्र तिच्या घरी आलेला होता। आता जेव्हा तिचा नवरा जिवंत होता तेव्हा त्याच्यासोबत त्याचा मित्र यायचा आणि येणं जाणं नेहमी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या महिलेसोबत याची सुद्धा ओळख झालेली होती आणि अखेर तो त्या महिलेच्या घरात घुसलेला होता रात्री। आता घुसल्यानंतर त्यानं त्या महिलेला पकडलं, रूममध्ये नेलं आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली, बळजबरी केली। जेव्हा त्या महिलेनं त्याला विरोध केला तेव्हा त्यानं तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि कोणालाही प्रकार सांगायचा नाही असं सांगितलं, नाहीतर मग त्याच्या एवढं वाईट कोण नाही असं सुद्धा सांगितलं। आता तो त्या महिलेच्या घरी वारंवार जात होता, त्याच्या महिलेला धमकी देत होता आणि त्या महिलेबरोबर नको ते कृत्यसुद्धा करत होता। आता ती जी विधवा महिला होती तिला या संपूर्ण गोष्टीमुळं मोठा मनस्तापसुद्धा झालेला होता, पण मात्र कोणाला सांगावं काय करावं हा मोठा प्रश्न त्या महिलेला पडला होता। मग अखेर तिनं काही समजदार लोकांना विश्वासात घेऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि जुलै 2024 मध्ये आरोपी जेव्हा पहाटे तिच्या घरी 2 वाजता आलेला होता आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करू लागला, या संपूर्ण घटनेची माहिती तिनं जवळच्या लोकांना दिली आणि लोकांनी त्या पुरुषावर गुन्हा दाखल कर, तक्रार दाखल कर असं सांगितलं। तेव्हा त्या महिलेनं जवळचं जे वळसंग पोलीस स्टेशन आहे, वळसंग पोलीस स्टेशन गाठलं आणि तो नवऱ्याचा जो मित्र आहे, आरोपी आहे, याच्या विरोधात फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्णाची दखल घेतली आणि त्या आरोपीचा शोध चालू केला। पण मात्र हा आरोपीला ही संपूर्ण माहिती समजली आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला, बेपत्ता झाला, कुठंतरी लपून बसला। पण मात्र पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। लवकरात लवकर त्याला ताब्यात घेऊ, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय, त्या पुरुषाच्या जवळचा तो मित्र होता, मित्राबरोबर तो त्याच्या घरी जायचा आणि घरी कशासाठी जायचा तर त्याच्याच बायकोकडं वाईट नजरेनं पाहायचा। जेव्हा त्याच्या मित्राचं निधन झालं, मृत्यू झाला, त्याच्या काही दिवसानंतरच मध्यरात्री हा त्याच्या घरी पोहोचला,
ओळखीचा गैरफायदा घेतला आणि त्याच्याच मित्राच्या बायकोबरोबर नको ते कृत्य केलं आणि अशा पद्धतीनं त्यानं हे संपूर्ण प्रकार केल्यामुळं मित्राच्या नात्याला काळीमा फासणारी घटना या घटनेमधल्या आरोपीनं केलेली आहे। त्यामुळं समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर जे काही घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।